कसे आहात मित्रांनो? तर तुम्ही इथं बघू शकता, इथं आपल्या मागं फ्लावर आहे. आपल्याला ती शिपायची आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो का इथं औषधं बघा किती आहेत. इथं औषधं आहेत आणि ती शिपायची आहेत आता. सकाळचे आता 7 वाजलेत आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे इथं मॉर्निंग लुक इकडं बघा. मॉर्निंग बघा कसं काही खतरनाक आहे इकडं. गावाला राहायचा हाच फायदा आहे. सनसेट, सनराईज सगळं काय एकदम व्यवस्थित बघायला भेटतं. आणि इथं बघू शकता, शहरातून आलेलं पोरगं म्हणजे गावाला जरा थोडंसं वेगळंच वागणार, यात काय डाऊटच नाही. मस्तपैकी याला गाणी लावून द्यायची आणि चालून द्यायचं. सकाळचं तर सध्या आपली भक्तिगीतच असतात. मग जसं 9 वाजतील 9:30 वाजतील तशी मग जरा जरा थोडं चेंज करत जावं लागतं आपल्याला. आणि तुम्ही इथं बघू शकता, आता आपण घेतलंय 10 टाक्या शिपाया लागतात. ओके, इथं पंप आहे. पंप मित्रांनो कमीत कमी 9-10 वर्षाचा झालेला आहे, बघू शकता. आणि इथं बघा पुढे गेला साप शिपायचं आहे. परत भरपूर औषधं आहेत, भरपूर औषधं आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट आहे ना, आतली गोष्ट सांगतो, कुणाला सांगू नका. आता मी शेतकरी आहे आणि मी पुण्याला राहिलेला आहे, त्यामुळं मला माहिती आहे काय विषय असतो. तुम्हाला खरं सांगतो, जास्त करून प्लीज तुम्ही ना ऑर्गॅनिकच खात जा. म्हणजे मी असं नाही का शेतकरीला हे वगैरे. इकडे बघा तुम्हाला दाखवतो, हे एक औषध, याला प्रोपेक्स म्हणतात. हे बघा 2, हे स्टिकर आहे. ओके, एवढी 3-4 औषधं आहेत. इथं एक पुडा आहे प्लॅन्टॉनिक म्हणून. तुम्हाला सांगतो मित्रांनो, एवढी जर औषधं शिपली नाही ना तर इकडे आहे ना शेती चांगली येत. शेती म्हणजे उत्पादन तसं निघत नाही. आणि तुम्ही इथं बघू शकता आपली फ्लावर. आता हिला स्प्रे घ्यायचा आहे आणि तुम्हाला दाखवतो आता 1 मिनटं फ्लावर कशी काय आपली किती आता गड्ड्यावर यायला लागलेली. जरा जरा एवढे गड्डे तयार केले आहेत तिने. आणि तुम्ही बघू शकता प्रगतशील बागायतदार किरण शेठ डुकरे. कारण काय झालं, आता काय बी फार्मसी केली आहे आणि आपल्याला काय जॉब नाही होत. मग घरचे म्हणले जॉब नाही होत तर काय टेन्शन घेऊ नका शेठ, या शेती करा. हेच आपलं सकाळचं मॉर्निंग रुटीन. शिपायचं, पाणी भरायचं, हेच चालू असतं. चला तर तुम्हाला आता आपले फ्लावर दाखवतो कसली खतरनाक आहे. आणि तिकडे आपलं कांदा आहेत. इथं बघू शकता ही आपली फ्लावर आहे आणि कसली खतरनाक आहे बघा. इथं सनराईज होतोय आणि दिस इज फ्लावरला पण आता मार्केट चांगलं आहे. 12-13 रुपये मार्केट आहे इथं. म्हणजे हळूहळू आता ते ना गड्डे बनवायला लागली आहेत. आणि इथं बघू शकता, जर मार्केट चांगलं राहिलं तर नक्कीच सांगतो तुम्हाला पैसे होते ना आपल्या मालांचे. आणि तुम्हाला आता दाखवतो मी. हे बघा इथं औषधं काढले आहेत. इथं एवढी औषधं शिपायचे आहेत, 10 टाक्यांचं करायचं आहे. आणि दिस इज ओनियन. तिकडे आपलं घर आहे मित्रांनो, ते दिसतंय तुम्हाला, ते घर आहे. आणि तुम्हीच सांगा, इथं एवढी सुंदर शेती, एवढी सुंदर बागायती सोडून कसं आपल्या शहरात मन लागून हो. इथं एवढा सकाळ मस्त होते. इथं जिथं चिमण्यांचा, पाखरांचा आवाज ऐकून आपली सकाळची सुरुवात होते. अशी जागा जर सोडायची म्हणलं तर अवघड आहे. आणि तिकडं पुण्यात राहायला काय नाही, मोकार पोल्युशन, मोकार. त्यामुळं म्हणलं चला गावच बरं. तर चला तर मी आता पटकनी शिपून घेतो, नाही तर जर पप्पा आले तर खूप ओरडतील. शेट अजून गेले तर अजून कसं काय शिपायचं नाही झालं. त्यामुळं मित्रांनो पटकनी शिपून घेतो. आणि प्लीज मार्केट राहू द्या फ्लावर कोबीला, बघू काय होतंय. 10-15 दिवसात आता काढायला येईन आपली कोबी फ्लावर. येस. तर तुम्हाला आता दाखवतो बागायतदार म्हणजे काय. आणि आता मी लवकरच एक नवीन चॅलेंज घेणार आहे, ते तुम्हाला लगेच कळन. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मी घेतो पटकनी काम आवरून. तुम्हाला पण सकाळचं काही काम असेल तर लवकर काम करीत जा, नाही तर दुपारचं करावं लागतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे दुपारचं करायचं म्हणल्यावर किती अवघड असतं. त्यामुळे सकाळचं लवकर काम करीत जा. आणि मी तुम्हाला सांगतो, मी एक पुस्तक वाचलं होतं, इट दॅट फ्रॉग म्हणून होतं वाटतं, असंच काहीतरी होतं. म्हणजे तुमचं आहे ना जे सगळ्यात अवघड काम असेल, जे सगळ्यात IMP काम म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट काम असेल ना, ते तुम्ही सगळ्यात आधी करीत जा. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, तुमचं सगळ्यात मोस्ट प्रायोरिटेबल काम किंवा सगळ्यात तुम्हाला ज्या काम करण्यात सगळ्यात जास्त आळस येतो ना, ते काम पहिलं करायचं 10च्या आत. त्यामुळं काय होतं, त्यांनी ना आपल्यावरती खूप जास्त इफेक्ट पडतो आणि आपणही आळशी होत नाही. पहिली गोष्ट, जसा मी आळशी आहे. तर चला तर मित्रांनो,
तुम्ही पण पुस्तकं वाचत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि सगळ्यात लाईफचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्जॉय करत राहा. भले काही पण होऊ द्या, कारण हेच दिवस आपल्याला पुढे आठवतात. आता आपल्याला बारीकपणाचे दिवस आठवतात, तसेच आपल्याला हे दिवस पण नंतर आठवणार आहे. बुढापे में कुछ तो सहारा बनना चाहिए मेरे दोस्त. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.